नमस्कार मंडळी. नेहमीची डाळ खिचडी खाऊन खाऊन कंटाळा असेल आणि झटपट पद्धतीने काहीतरी बनवायचं असेल, वेळ नसेल, भूक खूप लागली असेल, तर अशा प्रकारचा मटकी भात नक्की ट्राय करा. नेहमीच्या डाळ खिचडीपेक्षा खूप जास्त छान आणि चविष्ट लागतो. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर इथे मी कुकर गरम करून त्यामध्ये घेतलं आहे तेल. गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी टाकून घ्यायची आणि तमालपत्र आणि इतर सर्व खडे मसाले थोडे थोडे टाकून घ्यायचे. त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं मी ठेचून घेतलं आहे ते देखील टाकून घ्यायचं आणि छान असं लाल रंगावर परतून घ्यायचं. त्यानंतर खोबऱ्याचे काप घेतले आहेत. तुम्ही याऐवजी खोबऱ्याचा किस किंवा खोबरं वाटून देखील टाकू शकता. ते देखील थोडंसं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे. तो देखील छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. कांदा अर्धवट कच्चा ठेवायचा नाही. या ठिकाणी अशा प्रकारे रंग बदलेपर्यंत छान असा परतून घ्यायचा. कांद्याचा रंग बदलला की त्यामध्ये आता एक बटाटे आणि एक टोमॅटो छोटा कट करून तो देखील छान परतून घ्यायचा. आता यात आपले मसाले टाकायचे. त्यासाठी थोडीशी हळद, आवडीप्रमाणे लाल तिखट, थोडंसं हिंग, अर्धा पाव चमचा इथे गरम मसाला टाकून घ्यायचा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. खडे मसाले टाकले आहेत त्यामुळे इथे मी गरम मसाला कमी टाकला आहे. आता हे मसाले छान तेलामध्ये अर्धा मिनिट साधारण परतून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे मोड आलेली मटकी. तर इथे मी 1 वाटी 1 कप तांदूळ घेतले आहेत. त्यासाठी ते अर्धा कप इथे आपण मटकी घेतली आहे. आता मटकी छान परतून घेतली. साधारण 1 ते 1.5 मिनिटं मी यामध्ये मटकी छान परतून घेतली. आता यात टाकले आहेत स्वच्छ धुतलेले आणि 10 मिनिटं भिजत ठेवले होते असे तांदूळ. आता तांदूळ या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही वापरू शकता. इथे मी कोलम तांदूळ घेतला आहे आणि आता हा तांदूळ साधारण अर्धा मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी. तर 1 कप तांदळासाठी 1.5 कप पाणी इथे मी टाकलं आहे. वरून थोडंसं तूप टाकून घ्यायचं कारण तुपामुळे तांदूळ हा मस्त मऊ शिजतो आणि एकदम छान फुलतो. आता मध्यम गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्या झाल्या आहेत आणि त्यानंतर हवा कुकरची गेल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त असा मटकी भात छान असा तयार आहे. यावर आता आपल्याला टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. एकदम चविष्ट आणि झटपट पद्धतीने आणि त्यातल्या त्यात पौष्टिक असा मटकी भात इथे आपला तयार आहे. तर तुम्ही देखील अशी आगळ्या वेगळ्या पद्धतीने मटकी भात नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग परत भेटू अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.